नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका 30 जिल्ह्यांना बसला आहे। आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अतिवृष्टीबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये पीक नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातील तब्बल 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार हे सांगितलं आहे। या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांना राज्यभरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उद्यापासून नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरा करा असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत। राज्यात 975 मिलीमीटर पाऊस झाला, तो सरासरीच्या 102% जास्त आहे। सध्या धाराशिव आणि बीडमध्ये रेक्सो ऑपरेशन केलं जात आहे। मंत्री गिरीश महाजन तिकडेच आहेत। 31,64,000 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। पुढच्या 8 ते 10 दिवसात पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। तब्बल 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। धन्यवाद।